मसावी काढताना या टाईपच्या उदाहरणामध्ये एक मी मांडणी करतो जी तुम्हाला सोपी वाटावी म्हणून करतो. नंतर तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही एकदम डोळे झाकून मांडणी करणार. पण ज्यांच्या लक्षात येत नाही ना त्यांच्यासाठी मला सांगू द्या काय करायचं. इथं दशांश चिन्ह जेव्हाही दिलेले असतील ह्या संख्यांमध्ये सर्वात जास्त दशांश स्थळं कुठं सोडली ना ते शोधा. इथं 1 दशांश स्थळ सोडलं, इथं 2 दशांश स्थळ सोडली, 2 दशांश स्थळ सोडली, म्हणजे सर्वात जास्त दशांश स्थळ 2 आहे. मग ते दोनही दशांश स्थळ आपल्याला काढून टाकायची. त्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही दशांश स्थळ काढून टाकायची मित्रांनो. पण उत्तर आल्यानंतर ती दोन्ही दशांश चिन्ह पुन्हा द्यायची, हे लक्षात ठेवा. दोनही दशांश स्थळ काढून टाकायची. त्यासाठी खूप साऱ्या मित्रांना ही दशांश स्थळ कशी काढतात नाही ही लक्षात नाही येत. ते काढण्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडे जिथंही संख्या असते, ही संख्या आहे 2, हिच्या उजवीकडे तुम्ही कितीही शून्य देऊ शकता की नाही मित्रांनो, देऊ शकतो. 0.15 आहे, याच्या उजवीकडे कितीही संख्या देऊ शकतो, कितीही शून्य देऊ शकतो. 0.18 याच्या उजवीकडे कितीही शून्य देऊ शकतो. ही मांडणी पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आली पाहिजे, जी आपल्याला माहीतच असली पाहिजे. आता 2 दशांश, आता बघा हे दशांश चिन्ह जर काढून ह्या बाजूला टाकलं, इथं जर टाकलं तर ही 18 होणार आहे, म्हणजे ही पूर्णांक होईल, बरोबर की नाही, पूर्ण संख्या होईल. मग त्यासाठी आपले दोन्ही हे दशांश चिन्ह 2 घरं सरकावं लागणार, इथं टाकावं लागणार दशांश चिन्ह. इथून काढून घेतलं तर ते दिसल कसं बघा. इथं पुन्हा एकदा मांडणी करतो. 0.18 होते ना, तर ते दशांश चिन्ह मी 2 घरं पलीकडे सरकवलं तर ते असं होणार, बरोबर. याचे 2 घरं उजवीकडे सरकवलं तर ते असं होणार बघा, बरोबर की नाही. आणि याचे 2 घरं जर उजवीकडे सरकवलं तर ते असं होणार. येतंय लक्षात. आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे जर संख्या नसली तर कितीही शून्य द्या किंवा नाका देऊ, त्याला काही अर्थ नसतो. दशांश चिन्हाच्या उजवीकडे कितीही संख्या जर नसली तर कितीही शून्य असू दे, त्याला काही अर्थ नसतो. मग हे दशांश चिन्हाच्या उजवीकडे शून्य आहे ना, याला काही अर्थ नाही, याला काही अर्थ नाही म्हणून इथं 18 होतील, याला काही अर्थ नाही म्हणून इथं 15 होतील, आणि ह्या शून्याला काही अर्थ राहिला नाही म्हणून इथे 120 होतील. आता याचा मसावी काढा. दशांश चिन्ह काढून टाकण्यासाठी आपण काय केलं ना हे लक्षात घ्या मित्रांनो, हेच फार महत्त्वाचं आहे. हे ज्यालाही जमलं तो ह्या संख्यांचा मसावी सांगू शकतो. म्हणून मी तुम्हाला बोललो की थोडी किचकट पद्धत आहे, पण मित्रांनो सरावाने हे सहज शक्य आहे. तुम्हाला नाही लक्षात आलं ना मित्रांनो, पुन्हा उदाहरण घेईल, पुन्हा समजावून सांगेल, काळजी करू नका. इथं पूर्ण संख्या मिळाल्या मित्रांनो. आपण काय करू, ह्या पूर्ण संख्यांना सामायिक अवयव शोधू. तो 3 आहे. 3 चौक 12 होतात, 0 3 5 15 होतात, 3 6 18 होतात. या सर्वांना पुन्हा निशेष भाग जातो का बघा. इथं मूळ संख्या 5 आली, 5च्या पटीत 40 आहे, 6 नाही आहे, म्हणजे इथं फक्त 5, इथं सामायिक अवयव नाही मित्रांनो. 40 5 6ला सामायिक अवयव नाही आहे, म्हणून 3 हा सामायिक अवयव आला. मग 120 15 आणि 18 याचा मसावी आला मित्रांनो 3. हे उत्तर नाही आहे तुमचं, ते मसावी 120 15 आणि 18चा मसावी तो आपल्याला शोधायचा आहे. 1.2 0.15 आणि 0.18चा. मग मसावी तुम्हाला मिळाला नाही, यांचा मसावी मिळाला ना. मग हा मसावी काढण्यासाठी काय केलं होतं, हा मसावी काढण्यासाठी दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे नेलं होतं. येतंय लक्षात. इथंही 2 घरं उजवीकडे नेलं, इथं नेलं होतं. इथंही 2 घरं उजवीकडे नेलं, इथं नेलं होतं. 2 घरं उजवीकडे नेलं, इथं नेलं होतं. मग जो मसावी आला त्यामध्ये उलटी क्रिया करा. 2 घरं उजवीकडे नेलं ना, 2 घरं डावीकडे आणा, काम झालं. आता मसावी 3 आला, तर 2 घरं डावीकडे आणायचं कसं, हे लक्षात ज्याला माहिती नाही मित्रांनो तो 1 सेकंदात सांगतो. पण ज्याच्या लक्षातच येत नाही ना, आता काय करायचं. इथं 3 म्हणजे एकटाच दिसतोय, 2 घरं उजवीकडे कसं आणायचं दशांश चिन्ह, त्याच्यासाठी ही मांडणी सांगतो बघा. हा जो 3 आहे मित्रांनो, तो तुम्ही असा लिहू शकता की नाही, किती शून्य द्या 3च्या डावीकडे, त्याला काय अर्थ आहे का, लिहू शकता ना. पण अजून एक महत्त्वाचं, ह्या 3च्या उजवीकडे काहीच नाही, म्हणजे इथं दशांश चिन्ह देऊन इकडे किती शून्य लिहिले तर काय अडचण आहे का आता. कारण त्या शून्यांना काही अर्थ नसतो, ते का काढून टाकतो आपण, जे इथं केलं होतं. हे शून्य काढून टाकले, फक्त 18 लिहिलं, हे दशांश चिन्हाला काही अर्थ राहिला नाही. तीच मांडणी इथं केली. आता दशांश चिन्ह कुठेही तुमच्या लक्षात आलं ना, हे इकडं आणा 2 घरं, म्हणजे इथं येईल 0.03. हा झाला मित्रांनो. जरा मध्येच खोकला आला. तर मसावी काढला होता, 2 दशांश चिन्ह पुन्हा डावीकडे आणले. तुम्हाला हे 2 दशांश चिन्ह डावीकडे आणल्यानंतर उत्तर मिळालं 0.03. जे उत्तर असणार आहे ह्या 3ही संख्यांचा मसावी.
नाही लक्षात आलं मित्रांनो? पुन्हा एक उदाहरण घेतो, पुन्हा समजावून देतो. पुन्हा 3 संख्या तुमच्या समोर आहे. 1.5, 0.45 आणि 0.45 नाही म्हणत, 0.45 म्हणतात त्याला, 0.3. याचा मसावी किती? मसावी काढण्यासाठी मी तुम्हाला पहिली ट्रिक सांगितली, ती म्हणजे काय? दशांश चिन्हाचा जेव्हा मसावी काढायचा असतो, दशांश चिन्ह असलेल्या दशांश अपूर्णांकाचा जेव्हा मसावी काढायचा असतो, त्यावेळेस काय करायचं? सर्वात जास्त दशांश स्थळं कुठं सोडली? इथं सोडली. म्हणजे 2 दशांश स्थळं काढून टाकावं लागतील, तेव्हा ही पूर्ण संख्या बनेल. मग 2 दशांश चिन्ह जर काढून टाकले तर ही 45 बनेल, बरोबर नाही? दशांश चिन्ह इथं जाईल ना. 2 दशांश चिन्ह 2 घरं ओलांडून दशांश चिन्ह उजवीकडे न्यावं लागलं, तेव्हा हे 0.45 45 बनले. 2 दशांश स्थळं उजवीकडे चिन्ह नेलं बघा. आपलं उत्तर आल्यावर डावीकडे आणायचं 2 घरं पुन्हा. मग मित्रांनो, हे दशांश चिन्ह सुद्धा 2 घरं उजवीकडे न्यावं लागेल. इथं तर एकच घर आहे, म्हणजे इथं जाईल. मग इकडे घरच नाही, 0 देऊन घ्या. जे मी मागच्या उदाहरणामध्ये समजावून दिलं बघा, ते जागेवर करता येईल तुम्हाला. आता इथं दशांश चिन्ह येईल म्हणजे हा 30 होईल. हे दशांश चिन्ह इथं येईल म्हणजे इथं 0 द्यावं लागेल, 150 होईल मित्रांनो. हा अशा पद्धतीने ह्या पूर्ण संख्या मिळाल्या. याला भाग द्या, 3 ने भाग जाईल. 3 5 15, 3 1 3, 1 उरला, 3 5 15, 3 10 30. पुन्हा 5 ने भाग जाईल, 5 1 5, 5 3 15, 5 2 10. आता मात्र मित्रांनो, याला एकाच कोणत्या तरी संख्येने भाग जाणार नाही. मूळ अवयव मिळाले तुम्हाला, सामायिक अवयव मिळाले 5 आणि 3, म्हणजे मसावी मिळाला तुम्हाला 150, 45 आणि 30चा मसावी मिळाला 5 3 15. मसावी किती मिळाला? 15. हे उत्तर नाही आहे, कारण आपल्याला मसावी याचा पाहिजे. मग काय करायचं? दशांश चिन्ह 2 घरं सरकवून उजवीकडे नेलं होतं, 2 घरं पुन्हा त्याला डावीकडे आणा. म्हणजे दशांश चिन्ह हे 15 आहे ना, दशांश चिन्ह इथं असणार, हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. उजवीकडे दिलं काय, नाही दिलं काय, त्याला काय अर्थ नसतो. पण दशांश चिन्ह इथं ठेवलं तर चालेल. आता मग हे इथं आणावं लागेल. म्हणजे इथं काय होईल? असं दशांश चिन्हाने 1 5 होईल. मग याच्या डावीकडे 0 देऊन टाका ना, त्याला काही अर्थ नाही. मग तुमचा या संख्यांचा मसावी झाला 0.15. मला माहित नाही मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या किती कामाचा असेल, पण मला एक खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ फार महत्त्वाचा वाटला असणार. महत्त्वाचा वाटला असेल मित्रांनो. ह्या व्हिडिओतून तुम्हाला एवढासा जरी फायदा होणार असेल, तरी आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, कमेंट करायला विसरायचं नाही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्या ह्या व्हिडिओ संबंधी तुमचा प्रतिसाद ह्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली नक्की लिहा मित्रांनो. तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.